आज जवळजवळ 8-9 महिने झाले कुठल्याही प्रकारची परीक्षा ही कधी सुरुवात देखील अजून झालेली नाही. मी आज दुसऱ्यांदा आयुक्तांना भेटायला आलेलो आहे आणि आयुक्त देखील हतबल असल्यासारखे मला वाटतात. माझी विनंती आहे सरकारला की या ज्या रखडलेल्या भरत्या आहेत या तात्काळ घ्याव्यात, नाहीतर या सर्व मुलांना घेऊन ठाणे महानगरपालिकेवर एक मोठा भव्य तरुणांचा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कृपया या सर्व मुलांच्या तुम्ही भावना समजून घ्या, यांच्या रागाचा अंत पाहू नका, एवढीच माझी सरकारला विनंती. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष. मी आज आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये. मागील काही दिवसापूर्वी ठाण्यातल्या विविध महानगरपालिकेच्या भरत्या निघाल्या आणि त्यासाठी ठाण्यामध्ये जवळजवळ 1650 लोकांची भरती होती. मीरा भाईंदरला वेगळी भरती होती, कल्याण डोंबिवलीत वेगळी भरती होती. त्या सगळ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी फॉर्म भरले आणि हजार रुपये, कुठे 1,500, कुठे 2,000 जी काही फी होती ती भरून लाखो रुपये, करोडो रुपये महानगरपालिकेमध्ये जमा झाले. आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 8-9 महिने झाले कुठल्याही प्रकारची परीक्षा ही कधी सुरुवात देखील अजून झालेली नाही. मी आज दुसऱ्यांदा आयुक्तांना भेटायला आलेलो आहे आणि आयुक्त देखील हतबल असल्यासारखे मला वाटतात. मुळात जर मीरा भाईंदर पाहाल तर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी भरती झाली त्याच्यामध्ये परीक्षा झाल्या आणि तिथल्याच आमदारांनी स्टे घेतला. आता हा स्टे का घेतलाय कळलं नाहीये. एक तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू राहावी, कारण बरेचसे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम या तिथल्या आमदारांची मुलं, नगरसेवकांची मुलं यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यासाठी या भरत्या थांबवल्या जातात का असा प्रश्न माझ्या समोर आहे. महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी अपेक्षेने पाहत आहेत. माझी विनंती आहे सरकारला की या ज्या रखडलेल्या भरत्या आहेत या तात्काळ घ्याव्यात, नाहीतर या सर्व मुलांना घेऊन ठाणे महानगरपालिकेवर एक मोठा भव्य तरुणांचा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कृपया या सर्व मुलांच्या तुम्ही भावना समजून घ्या, यांच्या रागाचा अंत पाहू नका, एवढीच माझी सरकारला विनंती आहे.